सारे ए सारे मेली बिली काय का बहिरी झाली अरे मारायचंच बघा मला आणि काय बहिरी झाली नाही मी हाका मारायची काय गरज नाही वासानच कळते ढोसून आलाय दारात ते मग कळालं ना मग काय कमल्या बापाला पाणी दे तुझ्या ढोसायला हे घे पाणी आणि मला अभ्यास करू दे. इकडे इकडे बस शिक माझ्या साहेबा शिक मोठा हो पैसा कमावू मग मी भारीतला ब्रँडेड एकदम हा आणा की बँड कसला भारीतला आणि लावा परत लगेच. अगं बँड म्हणजे लग्नातला बँड नाही ब्रँड म्हणजे दारू दारू आणि कुठली बाय झालं या आता घरात गिळायला. हा आलो चल जीवा आव हळू वाट जेवायला ग्रामपंचायत मध्ये शिपाई येऊन गेलाय घरपळा मागितलाय. मायला ते शिपडची एवढी हिंमत डायरेक्ट घरी आलता मग काय करल हा, बघतो घरपळा का? नको दे ना. बघतोस त्याला बघतोस वाट तुझ्या वाट सगळ्यांना बघा काय बघताय खाऊन घ्या पहिल्यांदा. ए पुरा जर तू बी जेव आणि मग अभ्यासाला बस. काय मेलं माझं नशीब. हे काय केलंय नको मला मी देऊतच नाही. नको तर राहू दे कुठं आणायचं चांगलं चुंगलं बाप बघतोयस ना कमवतोय तेवढा पिऊन आणतोय. उद्या फी द्यायची शाळेची मला पैसे पाहिजेत. ए मास्तरला म्हणा नंतर देतो ही ना आता सगळं पुढंच टाकला अशानं काय होणार आहे सगळी दारात येतील आपल्या. येऊ दे मी बघतो काय करायचं ए खारे हा बबनराव बबनराव घरात आहे का चंद्रराव गेलाय? रोजचीच कटकड यांची जाव आता. हा राजा हे बघा तुझ्या मी पाया पडतो काय असेल तुझं काम ते उद्या करूया मला खरंच आज का सुधरत नाही जा तू जा बरोबर जातो मी बाप्याकडे. अहो मॅडम मी काय कुछ भी नाही माय नेम इज राजा बाटलीवाला. बाटलीवाला असं नाही तर फुगेवाला मला काय. मला सरपंचांचं घर कुठे ते सांग. कोण म्हणायचं त्याचं तुम्ही? मी त्याची आई. सरपंचांचं घर कुठे ते सांग. हे बघा असं जावा उजव्या बाजूला थेट गेला की देशी दारू दुकानाचा बोर्ड आहे बघा. तू मूर्ख आहेस का. मला दारू प्यायची नाहीये. घर कुठे ते सांग. मला आमचं नेहमी साचवलं मूर्ख दिसतोय. जातो मी. बापिया हे बापिया एवढ्या भारी का रे मला बेवडा म्हणतोयस तू काय साधू आहेस तू पण बेवडाच घे तुला एक महत्वाचं सांगायचं आहे. काय सांगायचं म्हणून आलोय. सांग गावात पैकी एक आयटम आले. आयटम सरपंचाकडे गेले. आम्ही विस्की पिली दारू पिली आयटम नाही पिली. आयटम म्हणजे चिकन पाकळू. असं म्हणतोयस चल बघूया पण का बबण्याला घेऊया
बाबण्याला ह्या टिरेन आहे. चला आपण बाबण्याला घेऊन जाऊया. जरूर हळू हळू पडशील एवढं घ्यायची नसती हवाई आपल्या गावाला. बापया वाकणार मी नाही. भेटू का काय मी? बाबनिया बाबनिया का परत तो आलाय वे काय काम आहे? असंच रेडा अंगावर गेला तर उठल का तुमचा मैतर? दारू ढोसून बसलाय. चला जातो आम्ही. सारिका वहिनी ए वहिनी म्हणलं तर काय उतरलोय तुझी? ए राजा चल गाडवीच्या. काय ग सारे कोण होत ते? तुमच्या बाबण्या तिलाच मैतर. अरे चहा दे. डोकं दे झालंय माझं. उतरली नाही वे. दे तू चहा दे. चहा कशाला दारूच प्या ना. कालपासून रे मित्र कशाला फेऱ्या घालतात ते बघा. कोण बाप्या राजा? काय त्यांचा ऐवज घेतलाय. आणि दुसरं कोण मित्र आहे हो तुमचे? कमल्या ए कमल्या कमल्या ए कमल्या उठ की. शाळेत नाही जायचं? झोपून दे. अरे उठ शाळेत जायचंय ना. मी नाही जाणार शाळेत. का? मला फी द्यायची यायची पहिली. सरांना सांगितले आजच भरायचे. सरांना सांग 2 दिवसांनी देतो. जा शाळेत जा. तू चल मग शाळेत. बाबा मला लय काम आहे. तुझा बाप भेटतो कुठं गावात? त्याला घेऊन जा. बाबनिया कोण निघालंय? या इकडे. अरे निघालो कामाला. पोराच्या उद्याला शाळेत फी भरायची आहे. अरे हो हो आम्हाला बी पोर आहे ते. आम्ही काही वाहन सुटत नाही. लय काळजी नको करू. राजा सांगू होता की सरपंच घरी पण भेटतो माझ्या. हो आणि म्हणून तर मी गेलो होतो काल सांगायला. तर गडी काल केला होता चंद्रावर. हो येऊन दे कोणी काही ना आपल्याला काय घेण्यात तेव्हा. मला जायचं कामावर. मी जातो आपला. अरे बघितलं तर अशाची ती लेका चला मी देतो आज. ए नको बाबा मला जायचं आहे कामाला. उद्या पोराची फी भरायची आहे मला. अरे चला की तेवढंच. चला चला जाऊया. बर चल चल. काय झालं? चला डायरेक्ट गाठ ठेव. चला ये. चल तू. हे मला मला कमी दे. मला शाळेत जायच्या पोराची फी भरायची आहे. नाही थोडी थोडी देतोय. फी भरे पण तुझी उत्तर दिल्या का दारू तर उतरल्या का? अरे अशी पान ना वस. अरे पाणी मास्तर घेतो पुढं रे. पिऊन गेला की एका रट्ट्यात फी माफ. ते कसं आहे? नको आहे काय करू. अरे बाटलीला हात नका लावू. संसार उद्ध्वस्त करी दारू. मग मी काय करू? तू काय करू नको. आज दारू करत काय मग काय आम्ही करायचं? ग्लासाने पिऊ. दारू दारू आळू बरं, एक काम करा. वाढायचं. एक काम करा. थांबा. एक काम करा. तुम्ही 10 रुपया बिंदास. काय लागले तर मला सांगा. मी आहे. मला जायचं शाळेत. मी निघतो.
जा जा बाबा. जातो हे जाऊ का राजा आपला फी जाऊ. भरायची. ओके सावकार जा. चल, जातो ओके पडशील हळू हळू चकना आणलंय चकना आणलंय की आईने म्हणजे दारू चढल्याशिवाय चकणच दिसत नाही. हे बघ हे चकना. अरे चकण्यात कशी आली मुंगी अरे खरंच कुठल्या दुकानात नाही आला तू चकना मला सांग पहिला. कशाची हा? त्या दुकानात जा नको मुंगी सावली का नाही अरे गजानन बेकार असतो. तुला चढली आता. अरे तू जास्त गजानन बोलू नको फुकट येडे गेली. बोलू नको रे, येडे बोलू नको. आलं का राजन बाप्या आउट ऑफ रेंज आणि बाबण्या टावर कुठं यांचा आला काय करायचे आहे आपल्याला जाऊ द्या पण व्यसनमुक्ती आपलं गाव करायचे आणि ही असं पेल्यानंतर कसं व्हायचं हा? जाऊ द्या काय आपल्याला करायचे. चला मुलांनो दिलेला अभ्यास पूर्ण करून समोर येताना नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. शाळा बंद करून कुठे निघाल तुम्ही? आज शनिवार आहे अर्धी शाळा संपलं कामकाज आता. शाळा संपली. मी कमलेचा बाप आहे बाप. हो का कमलेचे पप्पा का नमस्कार. हे कोण आणखी दुसरा पप्पा कोण आहे का दुसरं? पप्पा नाही बाप आहे मी बाप. हा बरोबर आहे बरोबर. हे काय बा तुम्ही शाळेत दारू पिऊन आलाय. शाळा म्हणजे ज्ञान मंदिर असते आणि तुम्ही शाळेत दारू पिऊन आलाय. बाबा नको शांतपणे शिकू मला. मी सरांना सांगितले 2 दिवसांना पैसे देईन. आईने सांगितलंय. हा ठीक आहे जावा 2 दिवसांनी पैसे परत नंतर भेटणार आहेत आम्हाला. जावा म्हणजे नाही जात मी. चला काय करणार? सर मी माझ्या बाबांतर्फे तुमची माफी मागतो. ठीक आहे असू दे जा फीच आपण नंतर बघू. सर बाटलीला हात नका लावू. संसार उद्ध्वस्त करी दारू. मग मी काय करू? गलासन दारू पिऊ का ग पारू? चला तुम्ही. हे सोड मला. तुम्हाला काय वाटतं गाव व्यसनमुक्त होईल? बबन्या बाप्या राजा सोडतील दारू? सरपंचाकडे आलेली तरुणी कोण असेल? पाहायला विसरू नका पुढच्या भागात.